जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे अशासाठी की आज काजलचं डोहाळे जेवण आहे आणि आम्ही डोहाळे जेवणासाठी निघालो आहोत आणि कालपासून त्यांची तयारी एवढी तुडुंब चालू आहे ना, अक्षरशः त्याच्यामध्ये असं वाटतं की आमच्याच घरातला प्रोग्राम चालू आहे आणि आमची इथे तयारी चालू आहे जाण्यासाठी। माझा असा बॅड लक झाला, मी ड्रेस एवढा छान काढलेला घालायला, पण छान दिसते, पण मला फिटिंगच मी केली पण मी पाहिलं नाही की झाली की नाही व्यवस्थित आणि मी ऐन वेळेला घालून नाही पाहिलं, त्यामुळे माझा एवढा बॅड लक झाला की मी ड्रेस नवीन आणून मला घालायला नाही मिळालेला। हा माझा बॅड लक झाला आणि असं करू नका प्लीज प्लीज प्लीज। जर नवीन ड्रेस असेल तर प्लीज घालून बघायचा आपल्याला फिटिंग होते का, आपल्याला व्यवस्थित बसतोय का, आणि त्याच्यानंतर मग तो आपण ट्रायलसाठी ठेवूयात। असं केलेलं खरं तर मला आज कानाला खडा लागला आहे खरी गोष्ट तर लेडीजच्या म्हटलं तर स्त्रीच्या आयुष्यातली खरी सुरुवात असते, लग्न ही खरी सुरुवात असते, त्याच्यानंतर डोहाळे जेवण आहे आणि त्याच्यामुळे नवीन बाळाची चाहूल लागणार आहे। तर त्यांना काय होणार आहे, मुलगा की मुलगी, ही खूप मोठी आतुरता असते आणि खूप हे असतं की कुतूहल असतं घरातल्यांना की काय होणार आहे, काय खूप कौतुक सोहळा असतो। आणि आम्ही आता चालू तिथे, तर भेटूया तिकडे आणि आम्ही सर्व निघालो। आमच्या बिल्डिंगमध्ये सगळेजण येणार आहेत नाही माहिती नाही, पण आमच्या फ्लोअरवरचे आम्ही सर्व चालू एकत्र, तर भेटूयात हॉलवरती। पुढे येलो, इकडे बघा लवकर, चपलानंतर काढा, चपलानंतर काढा, बरोबर चपलानंतर काढा। फोटो भी आया तो चप्पल निकालने में आ रहा है। चप्पल तुम्ही लवकर बघ, चप्पल बघू बघू। आजी येते, आजी येत ना, आम्ही पोहोचलो तिथे हॉलवरती। त्यांचं मेकअपच नाही संपत, मग मला दिसतच नाही, मी नाही दिसत आहे केस। तर मम्मी तू पफ केलास, पफच केला तर छान। बरे फर्स्ट काय होतं झालं शेट कशी तर घेतो आम्ही आता पोचायला। चांगलं वाटतंय का? हां तिथे थांबा, त्याच्या पुढे थांबा, बरोबर टायमात बाहेर आला। ते पकड, तिथे ते लोक स्टेजवर उभे आहेत त्यांना दे ना, तिथे स्टेजवर नाही, ते साईडला उभे आहेत ना, माझी मामी उभा गेला, उभा मध्ये थांबा, छान काय टायमात भेटला, दोघं पण भेटलं। बसा। आता कोण आहे का तिकडे 335 सगळ्या टाईमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मुंबई म्हटलं की गजरा आणि मुंबई हे समीकरणच वेगळं। पुढचा प्रश्न छानसा आता दादांसाठी विचारते। टाईमचा वापर होतो तेव्हा लाल रंगाचा आणि फेकून देतो तेव्हा सफेद रंगाचा झालेला असतो। हा चला, जे जे जोड्यांनी आले ते पुढे येते, एक छानसा खेळ आपण घेणार आहोत तुमच्यासोबत। तोपर्यंत बाकीच्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं। चला जोड्या जोड्या, हा चला ही जोडी, पुढची जोडी, यस यस प्लीज चला। हा सगळ्या जोड्या हव्यात, यस सगळ्या जोड्या मला हव्यात पुढे, बरोबर सगळ्या जोड्या येते। तुमचे आहो सगळ्यांनी आपापले आहो घेऊन यायचे। मला माहितीये इथे बसलेला एकही पुरुष एकटा आलेला नाहीये, बायकोनी हाताला धरून आणलेले म्हणून ते आले। चला सगळे जोड्यांनी उभ्या राहतील इथे। बरं मी प्रश्न विचारलेला, अशी गोष्ट जी बाजारातनं विकत आणतो ते काळ्या रंगाची वापरतो, यस ताई, कोळसा। ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, त्या ताईंनी उत्तर दिले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या करणार।
कोळसा विकत आणतो तेव्हा काळ्या रंगाचा वापरतो, तेव्हा लाल रंगाचा आणि फेकून देतो तेव्हा सफेद रंग. बरं, तर सगळ्या जोड्या तुम्ही का थांबले? अजून कोण जोड्या आहेत? बरं, छान. पहिले तर ना ही ताई इतकी छान दिसते म्हणजे तुझ्या माईला मला आवाज आला यार. भारी वाटलं मला ऐकून. म्हणजे ना ते गळ्यातलं बघून मला कंट्रोलच होत नाही. तुमच्यासाठी एक छानसं शेर. हमारे नासिक में, आम्ही प्रॉपर नासिकचे आम्ही नाशिकहून आलो राजस्थानसाठी. हमारे नासिक में बहता गोदावरी का पानी है और लगती यही आज की नीता अंबानी है. और यही लगती आज की नीता. म्हणजे ते गळ्यातला बघून नीता अंबानीचा फील त्यांनी दिलेला आहे. थँक्यू सो मच. तुमच्या अरे बापरे, मामीचं काम या काही वेगळं आहे का तिथे ठेवलेलं? छान वाटतंय. चला प्लीज सर, मामी थांबल्यात आमच्या येऊन. मामा मामीशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नसते. मी तुमच्यासोबत एक छानसा खेळ घेतले आहे, पण त्यापूर्वी खाली बसलेल्यांनी मला सांगायचं, तुम्हाला काय वाटतं, नवरा बायकोचं कौतुक जास्त चांगलं करतो की बायको नवऱ्याचं कौतुक चांगलं करते? सांगा. खाली बसले दादा काहीतरी सांगताय तिकडनं बसल्या बसल्या. तुम्हाला काहीतरी बोलायचंय. काय वाटतं, नवरा बायकोचं कौतुक चांगलं करतो? पण बाई पण चला, तुमचं म्हणणं आहे की नवरे बायकांचं कौतुक छान करतात, तर एक छानसा खेळ आपण घेणार आहोत. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या बायकांचं 5 वाक्यांमध्ये कौतुक करायचं आहे. माझी बायको अशी, माझी बायको तशी, माझी बायको हे, माझी बायको ते. पण माझ्याकडे असतो पण, कारण मी आहे भाग्यश्री. पण असं आहे, ते कौतुक करत असताना मी तुम्हाला काही भाज्यांची नावं देणार आहे आणि त्या भाज्या म्हणजे तुमच्या बायका. जसं की इकडे आपण देणार आहोत ढोबळी मिरची. आणि हो, मी कुणाला बघून भाज्या अजिबात देणार नाही. आपण इकडे देणार आहे ढोबळी मिरची, इकडे देऊया बटाटा, इकडे देऊया ढेमस, माहिती आहे ना, असतं ना ढेमस. इकडे देऊया भेंडी, छान लाल ड्रेस घातलाय म्हणून टमाटा, आणि इकडे देऊया शेवग्याची शेंग. म्हणजे मी जर घेतलं कारलं तर मी म्हणेन माझं कारलं खूप छान आहे, माझं कारलं गुपचूप पैसे साचवून माझ्यासाठी सेव्हिंग करत असतं, वगैरे वगैरे वगैरे. चला आपण मामा मामींपासून सुरुवात करूया. मामा काहीतरी विचारत गेले बुवा. नाही ना, आज आपल्या बाकीचा कार्यक्रम आहे आणि मज्जाच मज्जा करायची आपल्याला. तर आता हा आहे तुमचा भोपळा. मला इथे भोपळा बोलते ना, मग मी आता भोपळाच देणार. आता आपण भाजी शिफ्ट करू. तुम्हाला तुमच्या भोपळ्याचं 5 वाक्यात कौतुक करायचं. माझा भोपळा सर्वांना आवडते. भोपळा सर्वांचं भाजी गोड आहे आणि बचत पण करते. भोपळा भाजी छान बनवते. भोपळा भोपळ्याची भाजी छान बनवतात. चला बटाटा. बटाटा खूप छान आहे. बटाटा खूप आवडतो. बटाट्याची भाजी खूप छान लागते. बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्याच्यानंतर बाकी सगळं सेव्हिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित. तुम्ही मला तेच कॉपी करा. बिलकुल कोणी सेव्हिंग सांगणार नाही. आता इकडे आम्हाला ऐकायचं काय दिले ढेमस. तुम्ही ढोबळी मिरची घ्या. तुमची ढोबळी मिरची आहे ती कशी आहे, कसा संसार केला हे आम्हाला सांगायचं. ढोबळी मिरची चांगली आहे. संसार पण व्यवस्थित चाललाय आमच्या दोघांचा. नाही पण कोणासोबत? ढोबळी मिरची सोबत. अजून काहीतरी वेगळं सांगा. आम्हाला वेगळं आहे. प्लेट काही
पाच झाले, त्यांनी सांगितलं 5 झाले. बरं, इकडे भेंडी. भेंडी खूप छान आहे आणि भेंडी घरातलं सगळं सांभाळून घेते आणि मला घरात बघायची पण गरज पडत नाही. भेंडी जेवण वगैरे चांगलं बनवते आणि मला कोणतं काळजी करायची गरज राहत नाही. कोणामुळे? हा, माझ्या भेंडीमुळे. इकडे नवीन नवीनच दिसतंय मला. नवीन न्यू. जुने किती जुने? यांच्यापेक्षा नक्कीच जुने असं. बरं बघा घरी जाऊन. हा, टोमॅटो टोमॅटो खूप छान आहे. घरी सर्व बॅलन्स करतो टोमॅटो मला. तसं घरी सर्व भाज्यांमध्ये आपल्याला टोमॅटो लागतो, तर मला पण प्रत्येक गोष्टीमध्ये हा टोमॅटो लागतो. चला एक छानसा आहे ना शेर हो जाऊ दे. तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं. नाव काय आहे तुमचं? आरती. असं माईक धरा, एक हात हातात घ्या जरा. वा. आरती आरती. कौन घेता है टमाटर लाल है? कौन घेते टमाटर लाल है? टमाटर से लाल तो तुम्हारे गाल है. टमाटर से लाल तो तुम्हारे गाल है. एक बार मेरी तरफ तो देखो. एक बार मेरी तरफ तो देखो. दीवाने के बुरे हाल है. दीवाने के बुरे हाल है. आहेत का हाल बुरे? तो देखेंगे. आहे मान्य. लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवग्याची शेंग. ताई खुश झाली. चला मला शेवग्याची शेंग दिलेली आहे. शेवग्याची शेंगबद्दल बोलायला गेलं तर ही माझी शेवग्याची शेंग ही सोजवळ आहे, ती शांत आहे. कोण? शेवग्याची हा, शेंग असं छान वाटतं ना ऐकायला. शेवग्याची शेंग सेविंग पण खूप करते. हा. माझ्या घरी ही माझा बॅकअप आहे, म्हणजे पूर्ण घराला ती सांभाळते. आणि शेवग्याची शेंग ही बनवते ही उत्तम. आणि शेवग्याची शेंग ही अशा प्रकारची आहे की माझी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते पूर्ण फॅमिली. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. आता जरा असं पुढे येऊन थांबला तर त्यांच्या. आपल्या प्रश्नाचं काय झालं? बाजाराचं हा तो झाला, कोळसा झाला. पुढचा प्रश्न विचारते, विचार करा आणि सांगा. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण खाण्यासाठी वापरतो पण खाऊ शकत नाही? विचार करायचा आणि सांगायचं. किती वर्ष झालेत मामा लग्नाला? 25. इकडे 12, 19, 12. चांगला रंग 4 वर्ष आणि इकडे 9. म्हणजे 4 पासून 25 वर्ष लग्नाला झालेली आहेत. छान छान जोडपी आहेत. करायचं काय नाही, छोटे छोटे प्रश्न विचारते. बघूया आपल्या सौला किती ओळखतात. तुम्ही मला सांगायचे. माझ्याकडे बघा, हा मी छान दिसते. आमच्या ताईने गळ्यामध्ये, बघायचं नाही गळ्याकडे, किती प्रकार देवा लगेच अशी नजर मारली. गळ्यामध्ये किती प्रकारचे दागिने घातले? 2 प्रकार. असे खाली बघतो तरी सांगतात नाही, पण आलेले ऑब्झर्व. इतके मी तेवढे बघून अशी खुश झाली आहे, त्याबद्दल तर काही विचारत नाही. प्रश्न छानसा विचारते. साडी लावली, टिकलीचा कलर कुठला आहे? पिंक कलर आहे. दाखवा. अबोली कलर आहे, पण ठीक आहे. ते ऍटलीस्ट त्यांच्याकडे थोडेसे जवळ आहे. 2 जोड्या व्यवस्थित आहेत. ताईने काहीच बोलायचं नाही. ताई तुम्ही खूप साध्या दिसताय, मला असं वाटतं मदत करून द्याल. ताईने कुठल्या रंगाची नेलपेंट परफेक्ट सांगितलंय. 4 वर्ष सक्सेसफुल झालेले. अशा ताईच्या उजव्या हातामध्ये किती अंगठ्या आहेत? उजव्या हातात 2. आणि अशा प्रकारे तुमचं उत्तर बरोबर आहे. अरे आहे 2 अंक. अंदाज ऍक्च्युली अंदाज उत्तर दिलेलं आहे, पण चांगलं. एकदा जोरदार या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कहते हैं कोई माल में खुश है तो कोई दाल में खुश है. इन सबको देख के लगता है बेचारे हर हाल में खुश है. म्हणजे आमची पुरुष मंडळी बरं का, हर हाल में खुश आहे. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. खूप छान. आजचं हे काजलचं डोहा जेवण तुमच्या येण्याने खुलून जाणार आहे, रंगून जाणार आहे आणि अतिशय आनंद आपण तयार करणार. या खेळामध्ये तुम्ही सगळे सुद्धा सहभागी असणार आहात. कसं ते मी सांगते. तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला काही वस्तू यांच्यामधनं आणायला सांगणार आहे. तुम्ही ते पळत जायचंय आणि घेऊन यायचंय. जे 2 लोक इथे शेवटी पोहोचणार ते या गेम मधनं काय होणार? आऊट. आणि ही छोटू आहे ना, ती आपला कच्चा लिंबू आहे. ओके, ती पडणार नाही याची काळजी. अजून कोणाला यायचंय? तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओके, तयार आहात तुम्ही? हा.
ऑडियन्स मध्ये जायचंय, त्यांचा मोबाईल फोन घेऊन यायचाय. तो अनपड पटकन, फक्त कोणी पडणार नाही याची काळजी घ्या. ती गोष्ट किती पडते. 1 2 3 4 5 6 7 8 9. आय सॉरी, छान केला प्रयत्न पण आहे. ठीक आहे, आला तुमच्या लक्षात. चला घेऊन या, फोन घेऊन यायचंय. तोपर्यंत प्रश्नाचं उत्तरही तुम्ही शोधायचंय. अशी कुठली बॅग आहे जी आपण कधी बघितलेली नाहीये आणि बघायला आपल्याला मिळत पण नाही किंवा आपल्याला कोणालाच ती बघायला आवडणार नाही. अशी कुठली बॅग आहे? हा, कोणीतरी आन्सर दिलं का नाही? ओके, विचार करायला सांगा. ठीक आहे, चला पटकन रुमाल देऊया. तू माझ्याकडे स्वतःचा नाही आणायचा होता, चिटर. ठीक आहे, ओके. काय झालं आपल्या प्रश्नाचं? अशी कुठली बॅग आहे जी आपण कधी बघितली नाहीये आणि आपल्याला बघायलाही आवडणार नाही? बघा, विचार करा. नाही, प्रयत्न करा. तोपर्यंत तुमच्यासाठी न्यू टास्क. हे ज्यूस वाले आपण लावू देऊया. यांना हळू पळा, कोणीही जोरात पळणार नाही. ठीक आहे, ऑडियन्स मध्ये जायचंय. ऑडियन्स मध्ये जायचंय. पर्स घेऊन यायची आहे. पर्स 1 2 3 4 5 6. सॉरी, कोण वाचलं ना लास्टला. सॉरी, 2 घेऊन आला पण आऊट होऊन गेला. चला, पर्स घेऊन या पटकन. आरामात. ओके, तर यानंतर काय करायचंय बरं? मज्जा. तयार आहात? एक आऊट होत आहेत ना. ऑडियन्स मध्ये जायचंय. गाडीची चावी घेऊन यायची आहे. गाडीची चावी. सगळे पप्पांकडे मम्मीकडे पळत गेले. गाडीची चावी आणली का पण चावी? शोधा पटकन, त्यांना गाडीची चावी द्या. तुला मिळाली? कुठे गाडीची चावी? तू नव्हतं. ओके, आऊट झालंय. 1 2 3 4. शोधा अंकल देतील तुम्हाला. पटकन, इकडे पण एक बघा. इथे काका आहेत, इकडे पण काका आहेत. सगळ्यांनी गाडीची चावी द्या त्यांना. नाहीये, शोधा. अजून एकाला कोणाला तरी चान्स आहे. मिळाली गाडीची चावी मिळाली. ओके, ठीक आहे, इट्स ओके. सगळ्यांकडे गाडीची का नक्की? घराची चावी कोण घेऊन आलंय? आऊट. गाडीची तरी मम्माने दिली, घराची चावी. मम्मीला वाटलं अँकर ताईला काही कळणार नाही बाबा. चालेल, चला गाडीची चावी हळूच घेऊन यायची. आरामात जायचं आणि यायचं. सो नेक्स्ट, रेडी? 1 2 3 4 5. ऑडियन्स मध्ये जायचंय. 500 रुपीजची नोट घेऊन यायची. 500. कम ऑन, शोधा. 500. ओके, 1 2 3 4 5. आउट. अरे काय एवढी मोठी दिदीला आउट केलं तर छोटी. आता काय करायचं? पैसे कुठे ठेवायचे? कुठे ठेवायचे? खिशात. अंकलला वाटलं अंकल की पप्पा मामा. अरे मामाचे पैसे आपलेच असतात. चला, सगळ्यांनी पैसे देऊन या. व्हेरी गुड. काय झालं माझ्या प्रश्नाचं? अशी कुठली बॅग आहे जी आपण कधी बघितली नाही आणि आपल्याला बघायलाही आवडणार? ओके, रेडी? दमला? 1 2 3 4 5. कोण आऊट झालं? लास्टला कोण आलं? बाबा, मी विसरली. तुम्हीच सांगा, लास्टला कोण आलं? जाऊ दे, चला, तुम्हाला सेकंड चान्स. कोणीच कबूल होत नाहीये. ओके, ऑडियन्स मध्ये जायचंय. आंटी बसल्यात ना, हातातली बांगडी घेऊन यायची. आरामात, हातातली बांगडी. अरे 1 2 कम ऑन, फास्ट. लवकर. आऊट.
ठीक आहे, चला बांगडी देऊया. पैसे दिले ना सगळ्यांनी? Good. Okay. So, आता मज्जा आहे. 1 2 3 4च आहेत बरं का. ऑडियन्स मध्ये जायचंय, चष्मा घेऊन यायचाय. चष्मा म्हणजे नंबरचा, गॉगल नाही, चष्मा. 1 चष्मा घेऊन ठेव. आरामात फोडू नका मला. ठीक आहे, इट्स ओके. तुम्ही लोक हो माहितीये का, आपली ताई जिंकली. जाऊ दे. व्हेरी गुड. सो यानंतर तुम्ही काय जात नाही खेळ ओके 1 2 3 एकच जागा आणि 2 ऑडियन्स मध्ये जायचंय. डिजिटल वॉच घेऊन यायचंय. स्मार्ट वॉच 1 भागू आणि तिला द्या तिचं पण हे भारी चिटिंग झाली बाई आमची. स्वतःच नको, हे काय पटलं नाही बाबा आपल्याला. मुलगी डोळ्यासमोर होती पण मम्मीला इच्छा होती की माझी मुलगी जिंक. चला चांगले, चला घेऊन या स्मार्ट वॉच घेऊन या. आवडी घरी ना आता दोघं आहेत ना. ही चुटकी फार सफळ आहे बाबा. आता मग मज्जा येणार आहे. हा ऑडियन्स मध्ये जायचंय आणि सांगू का, सांगू पटकन. पेन घेऊन यायचंय. पेन भागो. पेन लिहायचा पेन. शोधा पेन. ओ हे बघ इकडे बघ, एक मामा इथे जिंकवायलाच उभा होता बाबा. जिंकला दादा. पण चला दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना मजा आली का? ओके, सो आता तुम्ही जाऊन बसा. आणि ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सगळेजण वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी काजल आई होणार आहे आणि अनिकेत बाबा होणार आहे. अतिशय सुंदर असा क्षण दहीपुरे परिवारासाठी आज इथे आहे. आणि पुनश्च एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचे, नातेवाईकांचे आणि आप्तेष्टांचे मी अँकर भाग्यश्री आणि माझे चंद्रपूर गर्ल्स मोठ्या सहर्षाने तुमचं स्वागत करत आहे. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सगळ्यांसाठी झाल्याच पाहिजे. तिकडच असणार.